मध्ये खरं तर याच्या अगोदरच्या उत्तरात मी स्पष्ट केलेलंच आहे. डिजिटल लिटरसी, डिजिटल हायजीन, डिजिटल अवेअरनेस आणि मी या सदनाच्या माध्यमातून सर्व सन्माननीय सदस्यांना आणि संस्थांना सुद्धा आणि सन्माननीय आमदारांना सुद्धा विनंती करतो की आपण हे उपक्रम केलेच पाहिजेत. आता ही काळाची गरज आहे आणि म्हणून या सगळ्याचा विचार करताना टास्क फोर्सचा रिपोर्ट येण्याआधी या सगळ्यावर निर्णय करणं हे जास्ती संयुक्तिक होणार नाही. पण जसं मी सुरुवातीला म्हटलं की शैक्षणिक पातळीवर आपण डिजिटल स्वच्छता हा SCERTच्या अभ्यासक्रमाचा भाग होईल का याची सर्वंकष चर्चा करू. शिक्षण विभाग असेल, एक्सपर्ट असेल, याचा निर्णय करून आपण करू. शाळांमध्ये स्क्रीन फ्री डे, जसं व्हेकल फ्री डे आजकाल आपण करतो पर्यावरणाच्या दृष्टीने, तशा पद्धतीचा प्रयोग करता येईल का चर्चा करून धोरण करून मग निर्णय करू. शिक्षकांना त्या ठिकाणी प्रशिक्षित करणे की बाबा डिजिटल व्यसनाची सुरुवातीची लक्षणं कशी ओळखायची आणि त्याच्या बाबतीत सुद्धा आपण शिक्षकांना हे करू. सभापती महोदय, मला या ठिकाणी याचा उल्लेख करताना खेद वाटतो, पण मी त्या शाळेचं नाव सांगणार नाही, पण मी विभागही सांगणार नाही, ते संयुक्तिक होणार नाही. पण या NGOची मी जेव्हा संपर्क करून त्यांच्याशी चर्चा केली त्यावेळेला या राज्यातील एका महत्त्वाच्या शहरातील महत्त्वाच्या भागातील शाळेत शिक्षकांचा सर्वे असा सांगत होता की ते शिक्षक एकत्र त्यांना जर बाथरूमला जायचं असेल आणि त्याचा वापर करायचा असेल तर एकट्या जात नाहीत महिला, त्या 3-4 मिळून एकत्र जातात. कारण त्या शाळेमध्ये डिजिटल, त्याचा उल्लेख मगाशी कोणीतरी पोर्नोग्राफी आणि अन्य सगळ्या पद्धतीने केला, याच्या प्रादुर्भावातून असे प्रकार घडले की एकटी शिक्षिका गेल्यावर काही विद्यार्थ्यांनी गैरप्रकार शिक्षकांशी केले आणि इथपर्यंत स्थिती आली की आता आम्हाला बाथरूमला जायचं असेल तर आम्ही दोघी-तिघी एकत्र जातो. त्यामुळे याची व्याप्तीने गंभीरता आहे, त्याची उपयोगिता चांगल्या अर्थाने दुसऱ्या पद्धतीची आहे आणि त्यामुळे टास्क फोर्सच्या बाबतीत सुद्धा पालकांशी सुद्धा मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं काम झालं आहे आणि त्याचे नियम सोपे आहेत. सामाजिक संस्थांनी सोपे केलेले आहेत नियम. माझा मुलगा किंवा मुलगी ऑनलाईन काय करते हे ती बरोबर करतो किंवा करते याचा नियम सोपा आहे. तू तुझ्या आईवडिलांसमोर करत असशील तर ते बरोबर, जर आईवडिलांपासून लपून करावं असं वाटलं तर ते बरोबर नाही. अशापासूनच्या गोष्टी पालक आणि त्याच्यासाठी हे ॲडवायझरीच होतील असं नाही, हे चर्चासत्रातून सामाजिक उपक्रमातून सुद्धा होतील. त्या बाबतीत सुद्धा धोरण बनवताना आम्ही विचार करणार आहोत.